पंकजा मुंडे, नवनीत राणा, सुनेत्रा पवार, भारती पवार, स्मृती इराणी, माधवी लता, देशातले चर्चेत असणारे हे चेहरे. मात्र सर्वांमध्ये एकच समान धागा आहे, कारण लोकसभा निवडणुकीत या सर्वांचा पराभव झालाय. भाजपच्या फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या यातल्या सर्वांचा पराभव झालाय. स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. मात्र यंदा त्या स्मृती इराणींना मतदारांनी पराभवाची चव चाखायला लावली आहे. काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी 1,67,196 मतांनी स्मृती इराणी यांचा धुव्वा उडवला. भाजपच्या दिग्गज नेत्या आणि गांधी परिवारातले एक असणाऱ्या मनेका गांधींनाही पराभव स्वीकारावा लागलाय. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर मधून समाजवादी पक्षाच्या राम भुआल निषाद यांनी 43,174 मतांनी मनेका गांधींचा पराभव केला. हैदराबादमध्ये ओवेसींना त्यांच्याच घरच्या मैदानात आव्हान देणाऱ्या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या माधवी लता, खुद्द नरेंद्र मोदींनीही माधवी लता यांची प्रशंसा केली होती. ओवेसींनी माधवी लतांचा 3,38,087 मतांनी धुव्वा उडवलाय. तर याच ओवेसींना 15 सेकंदाचं आव्हान देणाऱ्या नवनीत राणांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. 15 सेकंदांसाठी पोलीस हटवले तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले या शब्दात राणांनी धमकी दिली होती. ओवेसी आणि उद्धव ठाकरेंनाही आव्हान देणाऱ्या नवनीत राणांना मतदारांनी नाकारलंय. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना 19,731 मतांनी पराभूत केलं. मुंडेंचा किल्ला म्हणजे बीड जिल्हा ही आतापर्यंतची ओळख. मात्र यंदाच्या निवडणुकीत याच बीडमधून पंकजा मुंडेंना धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा 6,553 मतांनी पराभव केला. राज्यातली यंदाची सर्वात प्रतिष्ठेची लढत होती ती बारामतीमधली. नणंद आणि भाऊजाईच्या या लढाईमध्ये सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसलाय. सुप्रिया सुळेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा 1,58,333 मतांनी धुव्वा उडवलाय. माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार अगदी मतमोजणीच्या आदल्या दिवसापर्यंत 1 लाखांच्या फरकानं विजयी होण्याचा विश्वास भारती पवारांनी बोलून दाखवला होता. मात्र मतदारांनी तेवढ्याच मतांनी भारती पवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी भारती पवारांचा 1,13,199 मतांनी धुव्वा उडवलाय. निवडणुकांमध्ये विजय पराभव होतच असतात. मात्र जेव्हा तुमच्या नावापुढे वलय असतं तेव्हा त्या पराभवाची चर्चा जरा जास्तच होते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.